सर्वांना नमस्कार. कॉन्ट्रॅक्ट मॅरेज अभय दीक्षा या लव्ह स्टोरीचे 14 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सर्व एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ही कथा पहिल्यापासून ऐका. जेसी दीक्षाचा खूप अपमान करते आणि पुन्हा आम्हाला न विचारता बेडरूममध्ये यायचं नाही असं दीक्षाला ठणकावते. दीक्षाचा खूप अपमान होतो आणि ती नाराज होऊन रूमच्या बाहेर येते आणि अभयसुद्धा काहीच बोलत नाही. आता पुढे अभय दीक्षाच्या मागे मागे येतो. तिचा चेहरा पडला होता. तो तिला म्हणाला, दीक्षा, तुला अजूनही वाटतं की जेसी माझ्यासाठी योग्य आहे? आता दीक्षा शांत होते. काय बोलायचं, कारण जेसी जरी कोणाशीही कशीही वागली तरी अभयवर प्रेम करत होती आणि तो नाही मिळाला तर जीव देणार ती. आणि दीक्षा म्हणाली, हो अभय, ती खूप प्रेम करते तुझ्यावर. माझ्याशी ती कशीही वागली तरी काय फरक पडतो? मी कुठे या घरात कायम राहणार आहे. आणि ती खरंच बोलत होती ना. मी असं तुमच्या रूममध्ये यायला नको होतं. माझंच चुकलं. आणि अभयचा पुन्हा अपेक्षाभंग झाला. जेसीचं वागणं बघून दीक्षाचे डोळे उघडले असतील असं त्याला वाटलं होतं, पण नाही. जेसीनं घातलेली अभयची शपथ दीक्षाला अडवत होती आणि अभय पुन्हा चिडून निघून गेला. असेच दिवस जात होते. अभय दीक्षाकडे मुद्दाम दुर्लक्ष करण्याचं नाटक करायचा, पण त्याचं लक्ष तिच्याकडे होतं. तो तिच्या आतमध्ये त्याच्याविषयीचं प्रेम जागृत करण्याचा प्रयत्न करत होता. पण काय माहीत दीक्षाच्या हृदयाला कधी पाझर फुटणार होता. एक वेळ झोपलेल्या माणसाला जागं करता येतं, पण मुद्दाम झोपेचं सोंग घेणाऱ्याला कसं जागं करणार? दीक्षाच्या बाबतीतही तसंच होत होतं. बरेच दिवस झाले दीक्षा किचनमध्ये जात नव्हती, कारण अभयनं तिला मनाई केली होती. जेसीसुद्धा एवढे दिवस फिरकली नव्हती. मग आज तिने त्याच्या आवडती इडली सांबर केलं, कारण अभय नोकरांच्या हातचं खायचा आणि त्याचं पोट भरत नव्हतं. त्यामुळे त्याची चिडचिडही व्हायची. मग तो सारखा बाहेरचं खाऊ लागला आणि त्याची तब्येत बिघडायला लागली. त्याला विकनेस जाणवायला लागला. इतक्या महिन्यांची दीक्षाच्या हातचं खाण्याची सवय अशी सहजासहजी जाणारच नव्हती. म्हणून मग आज तिनं मुद्दाम हिम्मत करून त्याच्यासाठी नाश्ता केला. आणि तरी पण अभय कठोरपणा दाखवत म्हणाला, दीक्षा, मला नको. तुला सांगितलं ना एकदा, मला नको असली सवय लावू. पुन्हा माझे लाड असे कोणी करणार नाही. ती हिरमुसली. आता अभयच्या खूप जीवावर आलं होतं इडली न खाता जाणं. त्याच्या तर आवडती होती ना ती खूप. पण एकदा का ती हो म्हणाली ना, मग आयुष्यभर खाईन मी नुसत्या इडल्या आणि इडली महोत्सव साजरा करणार असं मनात म्हणाला. आणि दीक्षा फार नाराज होऊन रूममध्ये गेली. केवळ माझ्यावर रागवून इतके दिवस झाले तरी त्यानं त्याची आवडती इडली खाल्ली नाही, हे तिच्या खूप जिवारी लागलं. ती त्याला म्हणाली होती की माझं भारतात जाण्यासाठी तिकीट बुक कर, पण तिनं त्याला एकाही शब्दानं विचारलं नव्हतं की तिकीट बुक केलंस की नाही म्हणून, कारण तिचा इथून पाय निघतही नव्हता आणि अभयला सोडूसुद्धा वाटत नव्हतं. खरं तर तिला जायचं नव्हतं त्याला सोडून. आणि जेसीची ती अवस्था, ती अभयला चांगला सांभाळेल का याच काळजीत दीक्षा पडली. मी भारतात पुन्हा गेले तर अभयचे आई बाबा मला भेटणार, जाब विचारणार. मग मी त्यांना काय उत्तर देऊ? अभयची तरी इच्छा आहे मला स्वीकारण्याची, मग मीच त्या जेसीचा काय इतकं ऐकू, असं तिचं एक मन म्हणत होतं. पण दुसरं मन तिला म्हणायचं की ती एक मुलगी आहे आणि तिला प्रेमात धोका भेटला तर ही दीक्षाला सहन होणार नाही. प्रेमात धोका मिळाला तर किती दुःख होतं हे मी भोगलं आहे. मग अभयने तिला धोका द्यावा असं मला वाटत नाही. भोळी दीक्षा हा सगळा विचार जेसीच्या बाजूनं करत होती, कारण तिला वाटत होतं की तिचं अभयवर खरं प्रेम आहे. खरं प्रेम असतं तर एक वेळ ते खरं ठीक होतं, पण जसं दीक्षाचं मीतवर खरं प्रेम होतं म्हणून मीतच्या विश्वासघाताने तिला इतकं दुःख झालं होतं. पण जेसीला इतकं दुःख कधी होईल का, कारण ती अभयवर फक्त प्रेमाचं नाटक करत होती. पण दीक्षाचे डोळे कधी उघडतील काय माहीत. आणि दीक्षाने खूप मनाला लावून घेतली ती गोष्ट की अभय तिच्याशी तुटक तुटक वागतो. आज अभय घरी आला तर ती त्याला कुठेच दिसली नाही. तो वर दाखवत होता की त्याला काही फरक पडत नाही, पण त्याची नजर तिलाच शोधत होती. त्यानं किचन पाहिलं, मग काहीतरी बहाणा काढून टेरेसवर सुद्धा गेला. नक्कीच ती बेडरूममध्ये असेल असं म्हणून, तिच्याशी लग्नाच्या डिझाईन दाखवण्यासाठी, डिस्कस करण्यासाठी म्हणून गेला. त्यानिमित्ताने तिला थोडं डिवचताही येईल आणि तिची चौकशीही करता येईल म्हणून तो तिच्या बेडरूममध्ये गेला. तर ती ब्लँकेट अंगावर घेऊन झोपली होती. यावेळी दीक्षा कधीच झोपत नाही. आज ती अशी का झोपली त्याला प्रश्न पडला. म्हणून मग त्यानं तिला 2-3 हाका मारल्या, पण दीक्षाने त्याचा आवाज ऐकलाच नाही. ती गाढ झोपेत होती. त्याच्या हाकेला तिनं ओ दिली नाही. आणि यावेळी तिला अशी गाढ झोपलेली पाहून त्याला आश्चर्य वाटलं. तो तिच्या जवळ गेला आणि
पाहिलं तर तिच्या डोक्यावर हात ठेवून पाहिलं तर तिचं अंग तापानं फणफणत होतं. अरे बापरे, इतका ताप! आता काय करू? तिची काळजी तर घेतली पाहिजे. त्याने डॉक्टरांना बोलावलं. त्याने तिला चेक केलं आणि औषधं दिली. अभयचा मित्रच होता डॉक्टर. बाहेर सोडायला गेल्यावर अभयने विचारलं, डॉक्टर तिला असा अचानक कसा काय ताप आला? डॉक्टर म्हणाले, मला वाटतं कोणती तरी गोष्ट त्यांच्या मनाला लागली आहे आणि ती आतल्या आत तिला खात आहे. तसं तर दुसरी कुठलीच गोष्ट नाही की ज्यामुळे तिला ताप येईल. ती कशाचा तरी जास्त विचार करते. आता अभयला तर माहीत होतं की ती कशाचा इतका विचार करते. मग तिला यातून बाहेर काढण्याचा त्याला काहीच मार्ग सापडत नव्हता आणि त्याच्याकडे जे सोल्युशन होतं ते दीक्षाला मान्य नव्हतं. तिचा मार्ग तिला स्वतःला शोधायचा होता. आज अभयने तिच्यासाठी स्वतः जेवण आणलं. खरं तर अभय जेसीसोबत लग्न करतोय याहीपेक्षा तो तिच्याशी तुटक तुटक बोलतोय, रुक्ष वागतोय याचाच दीक्षाला फार त्रास होत होता. तो तिच्यासोबत आपुलकीने वागला असता, पहिल्यासारखा हसत खेळत राहिला असता तर दीक्षाला इतका त्रास झालाच नसता. तिने हसत हसत अभयला जेसीकडे सोपवला होता. पण आता अभय तिच्याशी बोलत नव्हता. अभयने तिच्याशी सगळेच कनेक्शन असे अचानक तोडून टाकले आणि तिला अभयच्या याच वागण्याचा त्रास होत होता. तिला वाटलं आता ती आजारी आहे तरी तो तिच्याकडे तिची विचारपूस करायला येणार नाही. कारण जेव्हा तिचा हात भाजला होता तेव्हासुद्धा त्यानं तिची विचारपूस केली नव्हती. तो खरंच बदलला आहे. पण त्यानं तिला जेवण भरवायला सुरुवात केली. तसं तिने तोंड फिरवलं. तो म्हणाला, दीक्षा अगं खा ना, तुला औषधं घ्यायची आहेत. नको अभय, माझी मी खाईन. दीक्षा मान खाली घालून नाराजीच्या सुरात म्हणाली. अगं कधी खाशील? हे बघ मी सांगतोय ना, तू खा पटकन. ती म्हणाली, अभय तू का माझी इतकी काळजी करतोस? मला माझ्या परीने राहू दे, तू जा इथून. अभय हताश होऊन म्हणाला, दीक्षा तू आजारी आहेस म्हणून मी तुझी काळजी करतोय आणि तू इथे असेपर्यंत मलाच तुझी काळजी घ्यावी लागेल. पण का करतोस तू माझी इतकी काळजी? दीक्षानं विचारलं. तो म्हणाला, दीक्षा याचं उत्तर तुलाही माहीत आहे, पण तुला समजूनच घ्यायचं नाही तर मी काय करू? आणि आता दीक्षा गप्प बसली आणि म्हणाली, तू माझ्या हातचा नाश्ता जेवण पण खात नाहीस. तो म्हणाला, कसा खाऊ सांग ना? एकीकडे तूच मला म्हणतेस की तुला विसरून जा, जेसीसोबत लग्न कर आणि तूच मला तुझी सवय लावतेस. मग तुला विसरणं माझ्यासाठी अवघड नाही का होणार? ती म्हणाली, अभय फक्त फ्रेंड्स म्हणून तरी तू माझ्याशी नीट बोलू शकतोस ना, तर तू तेही नाही करत. किती तुटक तुटक वागतोस माझ्याशी. तिच्या डोळ्यात आता अश्रू साठले होते. आय एम सॉरी दीक्षा, पण तू फक्त माझी फ्रेंड्स नाहीस. मी तुला फ्रेंड मानत होतो तेव्हा माझ्या मनात तुझ्याविषयी काहीच नव्हतं, पण आता मी तुला एका वेगळ्याच रूपात पाहत होतो आणि आता तेही तुला कबूल नाही. त्यामुळे आता आपल्यात पुन्हा मैत्री होऊ शकत नाही. आणि दीक्षा रडक्या सुरात म्हणाली, मग मलाही तुझ्या हातचं खायचं नाही, जा तू. अभय काकुळतीला येऊन म्हणाला, दीक्षा अगं असं का करतेस? तू मला किती छळणार आहेस अजून? अभयचा कंठ दाटून आला होता आणि तिच्याही डोळ्यातून अश्रू ओघळले. मग ती म्हणाली, तू जेवण केलंस? अभय म्हणाला, नाही, आधी तू जेव मग मी जेवेन. नाही अभय, तू पण माझ्यासोबतच जेव तरच मी जेवेन. तो म्हणाला, ठीक आहे. मग त्यानंही त्याची प्लेट तिच्याच रूममध्ये मागवली आणि पहिला घास खाण्याअगोदरच ती त्याला म्हणाली, फ्रेंड्स. आणि अभयने आता विचार केला, कुठल्याही नात्याची सुरुवात मैत्रीनेच व्हायला हवी. बहुतेक ही आमच्या नात्याची नवीन सुरुवात असेल म्हणून तो तिला म्हणाला, फ्रेंड्स. आणि दोघांनीही जेवण केलं. त्याने तिला औषधं दिली पण दीक्षाला झोप लागेना. मग अभयने मोबाईलवर गाणी लावली. तू मिले दिल खिले और जीने को क्या चाहिए, ना हो तू उदास तेरे पास पास मैं रहूँगा जिंदगी भर, सारे संसार का प्यार मैंने तुझी में पाया. आता दीक्षाही ते गाणं मन लावून ऐकत होती आणि तिच्या मनात अभयची जागा नव्याने बनत होती. आणि अभय म्हणाला, दीक्षा किती छान आहेत ना गं ही गाणी, अगदी हृदयाला भिडणारी, प्रेम वाढवणारी. आणि ती संकोचून गेली. मग तो म्हणाला, हे मी फक्त फ्रेंड्स म्हणून बोलतोय हां, नाहीतर घेशील दुसराच अर्थ. पण काय गं, हेच गाणं जर जेशीच्या भाषेत केलं तर कसं वाटेल ते? आणि दीक्षा खूप खूप हसली आणि ती लगेच झोपली आणि तोही सोफ्यावरच झोपला. तिची झोप लागली पण अभय अजून जागाच होता. त्याने त्याचंही ब्लँकेट दीक्षाच्या अंगावर टाकलं आणि तो तसाच उघडा झोपला.
रात्री दीक्षाला जाग आली. तिने पाहिलं तर अभय हातपाय पोटात घेऊन कुडकुडत झोपला होता आणि तिच्या अंगावर 2 ब्लँकेट. किती काळजी घेतो ना अभय माझी. एक वेळ तो श्वास घेणं सोडेल, पण माझी काळजी करणं अजिबात सोडणार नाही, असं तीच तिच्या मनाशी म्हणाली. आणि तिने एक ब्लँकेट अभयच्या अंगावर टाकलं. त्याने लगेच ते अंगावर घेतलं आणि शांत झोपला. ती त्याच्या बंद डोळ्यात पाहत होती. नकळत तिचे हात त्याच्या केसातून फिरू लागले. त्यानं तसाच झोपेत तिचा हात पकडला. तिच्या अंगात चेतना वाहू लागली. इतके दिवस जी मरगळ आली होती ती त्याच्या स्पर्शानं दूर झाली असं वाटलं तिला. आणि तिला उठता येत नव्हतं आता. आणि कदाचित तिची इच्छाही नव्हती त्याच्या हातातून हात सोडवून घ्यायची. ती मनात म्हणाली, अभय, तू जेसीसोबत लग्न केलं तरी मी कायम तुझीच राहीन, आयुष्यभर. या जन्मी जाऊ दे, पण पुढच्या जन्मी नक्की मी तुझी होईन. मग आपण दोघं नवरा बायको असू. तू जरी जेसीचा नवरा झालास तरी मी कायम तुझीच बायको असेल. जन्मभर तुझ्याच नावचं कुंकू लावीन आणि तुझ्याच नावाचं मंगळसूत्र मी गळ्यात घालीन. मी भारतात गेल्यावर आपल्याच घरी राहीन. आईबाबांची आजोबांची काळजी घेईन. तू तुझ्या प्रेमासोबत जेसीसोबत सुखात राहा. ती इतकं सगळं मनात बोलून गेली आणि शेवटचं वाक्य मोठ्याने म्हणाली, आय लव्ह यू अभय. आणि तो गाढ झोपला आहे. पुन्हा अशी संधी मिळेल न मिळेल म्हणून तिनं त्याच्या कपाळावर एक हलकासा किस केला. तसा अभय हळूच गालात हसला आणि मनात म्हणाला, बरं झालं दीक्षा, तुझ्यासोबत मी मैत्री केली. आता या मैत्रिणीची प्रेयसी आणि प्रेयसीची बायको कधी होईल हे तिचं तिलाच कळणार नाही. आता खऱ्या अर्थाने दीक्षाला तो समजायला सुरुवात झाली होती. आज अभय त्याच्या बेडरूममध्ये होता आणि त्याने तिला हाक मारली. ती त्याच्या बेडरूममध्ये जाण्या अगोदर तिला आठवतं की त्या दोघांनीही त्या बेडरूममध्ये यायचं नाही असं तिला सांगितलं होतं. ती त्याला बाहेरूनच म्हणाली, अभय, मी आत येऊ? अगं ये ना ये, आता तू फ्रेंड्स आहेस माझी, त्या हक्काने तू येऊच शकतेस. त्याचं वागणं आता पूर्वीसारखंच नॉर्मल वाटत होतं. त्यामुळे दीक्षाला बरं वाटत होतं. तो तिच्या हातचं पूर्वीसारखा खाऊही लागला होता आणि तीसुद्धा मैत्रीच्या हक्काने त्याला करून घालत होती. मग ती म्हणाली, तू मला बोलावलंस अभय? अभय तिला म्हणतो, दीक्षा, तुझी भारतात जाण्याची इच्छा होती ना, आणि मी ती सगळी तयारी केलेली आहे. आता फक्त तू मला सांग की कधीचं तिकीट बुक करू? तू म्हणत असशील तर लगेच मी उद्याचं तिकीट बुक करू? आणि ती हबकते आणि मनात म्हणते, उद्याच जायचं? इतक्या लवकर? तिचा पाय तिथून निघणं शक्य नव्हतं. ती असा विचार करत असते आणि तो तिला म्हणाला, काय गं, जायचं आहे ना तुला? तूच म्हणाली होतीस ना तिकीट बुक कर म्हणून? आणि ती गप्प बसली. मग त्याला म्हणाली, अभय, मी तुला हे सकाळ सांगू का? मग दीक्षाला अभय म्हणाला, अगं दीक्षा, आता इथे राहून तरी काय करणार आहेस तू? त्यापेक्षा भारतात गेलीस तर तुझ्यासाठी नवीन स्थळंही बघता येतील ना. तूही तुझ्या आयुष्याला सुरुवात कर. तुझ्यासाठी एखादा चांगला जोडीदार बघ. आणि ती चिडली, अभय, हे तू काय बोलतोस? आणि माझ्यासाठी जोडीदार निवडायची तुला काहीच गरज नाही. मग अभय म्हणाला, तू हे विसरतेस का दीक्षा? अगं, माझ्यासाठी जेसीला कोणी निवडलं? तूच ना. मग तू माझी मैत्रीण आहेस या नात्याने जेसीला निवडलंस. मग मीही तुझ्यासाठी तेवढं करूच शकतो ना. आता अभयनं तिला पूर्ण कातडीत पकडली होती. मी तुझं ऐकले की नाही दीक्षा? आता तूही माझं ऐकायचं. मी तुझा मित्र आहे की नाही? माझा एक मित्र आहे, खूप चांगला आहे. तुझी इच्छा असेल तर भेटतेस का त्याला? अभयचं बोलणं ऐकून आता दीक्षाला खूप यातना होत होत्या. त्याचं बोलणं तिला असह्य होत होतं. अभय, तुला काहीच कसं वाटत नाही रे हे बोलताना? ती चिडून म्हणाली. बघ, आता त्यात काय वाटायचं? दीक्षा, हे बघ, मी कसा माझ्या आयुष्यात पुढे गेलो तसं मला वाटतं की तूही तुझ्या आयुष्यात पुढे जावीस. तुझं सगळं चांगलं व्हावं. तुलाही एक चांगला प्रेम करणारा जोडीदार मिळावा. आणि ती चिडून आता तिथून निघणार तसा तिचा पदर अडकला आणि तिने खांद्यावर हात ठेवला आणि तिच्या काळजात धस्स झालं. आता तिला वाटलं तिचा पदर अभयनंच पकडला. तिला अजून चूर होऊन म्हणाली, अभय सोड ना, अभय पदर सोड ना माझा. आणि अभय मात्र तिची ही गंमत पाहून गालात हसत होता आणि शिट्टी वाजवत तिच्या समोरून निघून गेला. हाय जेसी डार्लिंग, मी येतोय, आर यू रेडी? असं म्हणत फोनवर बोलत गेला. अभय तर तिकडे गेला. मग पदर कोणी पकडला माझा? तिनं मागं वळून पाहिलं तर तो खिळ्याला अडकला होता आणि ती खूप खूप हसायला लागली आणि मनातच लाजली. पण त्यानं पदर पकडला असता तर? हा विचार करत गोरीमोरी झाली. आता तिला हळूहळू खात्री पटत होती की जेसी एक चांगली सून, चांगली बायको कधीच बनू शकत नाही. मग ती पुन्हा अभयकडे ओढली जाते. आता पुन्हा नव्याने ती त्याच्या प्रेमात पडायला सुरुवात झाली. अभयची वाट पाहणं, त्याच्यासाठी नाश्ता जेवण करणं, त्याच्या छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेणं, हे सगळं आता दीक्षाच करत होती.
अभयसुद्धा तिला ते सगळं करू देत होता. तिला काहीच बोलत नव्हता. आधी तीच तिच्या मनानं त्याच्यापासून दूर गेली होती. मग त्या दिवशी तिनं स्वतः तिची इच्छा व्यक्त केली होती फ्रेंड्स बनण्याची. आणि अभयला जे अपेक्षित होतं आता तेच घडत चाललं होतं. शेवटी किती दिवस ती स्वतःशीच खोटं बोलणार होती. आणि आज जेसी रात्री त्याच्या घरी आली. अभय थोडा नाराज झाला तिला पाहून. पण आता दीक्षासमोर जेसीसोबत प्रेमाचं नाटक करणं तर गरजेचंच होतं. ती घरात आल्या आल्या अभयनं तिला फार प्रेमानं मिठी मारली. त्यांची शरीरं एकमेकांना घट्ट चिकटली होती आणि हे पाहून दीक्षाला कसं तरी झालं. जेसीने अभयचा किस घेतला आणि त्याला हाताला धरून सरळ त्याच्या रूममध्ये निघाली. अभय काहीच बोलत नव्हता. त्याला दीक्षाची रिॲक्शन बघायची असते. तिला काही फरक पडतो की नाही, तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन त्याला पाहायचे असतात. आणि खरंच दीक्षावर परिणाम होत होता. तिचं तोंड वाकडं झालं होतं. मग आता जलेपेन मग तो छिडक नाही पडेगा असं म्हणून तो जाता जाता दीक्षाला म्हणतो, दीक्षा, जेसी खूप दिवसातून आली आहे, सो प्लीज माझी फ्रेंड म्हणून आमच्यासाठी 2 कॉफी पाठवतेस का? आणि दीक्षा चिडून मनात म्हणाली, कॉफी कशाला पाहिजे तिला? दारू दे ना प्यायला, तिला तेच जास्त आवडतं. अभय तिला म्हणाला, काही म्हणालीस का गं? आणि दीक्षा कसनूसं हसत म्हणाली, नाही, कुठे काय, मी काय म्हणणार, आणते कॉफी, असं दीक्षा चिडूनच त्याला म्हणाली. आता अभय त्याचं हसू दाबत बेडरूममध्ये गेला. दीक्षाने दोघांसाठी कॉफी नेली. जेसीचा मग रागातच बनवला आणि अभयच्या मगवर तिने तिच्या ओठांचे निशाण सोडले. आता दीक्षा असं का करत होती तिचं तिलाच माहीत. तिला कळतच नव्हतं की ती हे असं वेड्यासारखं का वागते. कदाचित तिच्या आतली बायको आता जागृत व्हायला लागली होती तिच्या नवऱ्याला परस्त्रीसोबत पाहून. खरं तर ती जेसीला अभयसोबत सारखी पाहायची, पण आता नव्यानेच तिच्यामध्ये बदल व्हायला लागला होता ना. आणि मग त्या दोघांनाही तिने कॉफी दिली आणि नेमका अभयचा मग जेसीने उचलला. आणि दीक्षा ओरडून तिला म्हणाली, जेसी, तो मग तुझ्यासाठी नाही, तो अभयसाठी आहे, हा घे तुझा. आणि जेसी पुन्हा तोऱ्यात म्हणाली, आता तू मला शिकवशील का की मी कोणता मग घेऊ आणि कोणता नको? मी हाच घेणार. आणि आता अभयला सुद्धा कळेना की दीक्षा का त्या मगवर अडून बसली होती. दीक्षाला मात्र वाटत होतं की अभयने तिने ओठ लावलेला मगच त्याच्या ओठांना लावावा. पण याची काही गरज नव्हती. खरं तर ती सरळ म्हणाली असती, अभय आय लव्ह यू, तर अभयने एका झटक्यात जेसीला घराच्या बाहेर काढली असती. पण दीक्षाला अभयची शपथ अडवत होती. असं एका झटक्यात तिला करता येणार नव्हतं. आणि मग अभय म्हणाला, दीक्षा, अगं पिऊ दे ना तिला, त्या मगनं काय हरकत आहे? अरे अभय, तुला जशी हवी ना तशी मी बनवली आहे कॉफी, आणि जेसीसाठी तिला हवी तशी बनवली आहे. आणि अभय म्हणाला, हो का, मग तर आता तिलाच पिऊ दे. आता आम्ही मेड फॉर इच अदर कपल होणार आहोत की नाही, मग आम्हालाही एकमेकांच्या आवडीनिवडी समजायला पाहिजेत की. असं म्हणून अभयने जेसीचा कप घेतला आणि कॉफी पिऊ लागला. आणि जेसीने अभयचा घेतला आणि तीही पिऊ लागली. आणि दीक्षा फार रागात पायापटत खाली निघून आली. आता रात्र बरीच झाली होती. दीक्षा जेसी कधी जाते याची वाट बघत होती, पण बहुतेक आज तिचा मुक्काम होता. दीक्षाचं सगळं लक्ष अभयच्या बेडरूमकडे होतं. अभय मुद्दाम तिला खूप गुदगुल्या करत असतो. जेसी खूप हसत असते आणि ते हसण्या खिदळण्याचे आवाज ऐकून दीक्षाला कसं तरीच होतं. आणि ती मनात म्हणते, नेमकं काय करतोय अभय तिला, म्हणजे ती इतकी काय हसते. तिला मोह आवरत नाही आणि ती त्यांच्या बेडरूम बाहेर येऊन थांबते. आणि खिडकीतून त्यांचं ते रोमॅन्टिक बोलणं आणि जेसीचे मादक आवाज आणि सुस्कारे ऐकून दीक्षाच्या शरीरात आग लागली. अभय जेसीला मिठीत घेऊन किस करत होता. जेसीसुद्धा मदहोश होऊन त्याला बिलगली होती. आणि दीक्षाला अभयचे स्पर्श आठवले आणि ती तिच्याच हाताने तिच्या स्वतःच्या शरीराला स्पर्श करत होती. पण त्याने काहीच उपयोग होत नव्हता. आणि जेसी मादक आवाजात म्हणाली, ओ अभय, आय लव्ह यू सो मच अभय, किस मी, क्रश मी, असं म्हणून जेसी खूप मादक आवाजात बोलत होती. तसा अभय तिला कुस्करत होता. आणि हे ऐकून दीक्षाच्या डोळ्यात पाणी आलं. तिच्या अंगाची लाही लाही झाली. तिच्या प्रणयी भावना तिला अनावर होऊ लागल्या. तिच्या शरीरात आग पसरू लागली आणि ती आग सहन होत नव्हती तिला. इकडे जेसीच्या शरीराची आग वाढत होती. ती अभय शांत करत होता. पण दीक्षाचं काय? आता तिच्या शरीराचा स्फोट होईल की काय असं तिला वाटलं. आणि ती धावतच तिच्या बेडरूममध्ये गेली आणि शॉवर खाली जाऊन अश्रू गाळू लागली. तिचे अश्रू शॉवरच्या पाण्यात मिसळून गेले आणि तिच्या शरीराची आग थंड झाली. आणि दीक्षा खूप खूप रडायला लागली. रात्रभर ती खूप रडत होती. तिच्या अश्रूंनी उशीसुद्धा भिजून गेली.
आणि तिला कधी झोप लागली हे तिला समजलं नाही. सकाळ झाली आणि ती अभयला नाश्ता वाढत होती. गप्प गप्प होती ती. अभयने तिच्या चेहऱ्याकडे पाहिलं आणि तिचे सुजलेले डोळे पाहून त्याला कळलं की नक्कीच ही रात्री खूप रडली आहे. बेडरूमच्या बाहेरसुद्धा त्याला तिचा हुंदका ऐकू आला होता आणि तो मनात म्हणाला, सॉरी दीक्षा, पण आता तुझ्या मनात काय आहे हे काढून घेण्यासाठी, तुला तुझी चूक दाखवण्यासाठी मला हे साम दाम दंड भेद वापरावेच लागतील. असं म्हणून तो ऑफिसला गेला आणि दीक्षाने मनात काहीतरी ठरवून अभयला फोन केला.